नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण साजूक तूप कढवल्यावरती जी खाली तळाशी बेरी उरते त्या बेरीचे लाडू करणार आहे. या लाडूसाठी आपण फक्त कणिक, पिठी साखर आणि बेरी या तीनच पदार्थांचा वापर करणार आहे. तर रेसिपी अगदी सोपी आहे. पटकन लाईक करा आणि आता आपण रेसिपीकडे वळूया. बेरी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण चांगले बारीक फिरवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात फिरवल्याने बघा किती छान त्याला तूप पण सुटलेलं आहे. तूप कढवताना मी त्यामध्ये वेलदोडा टाकते, त्यामुळे त्या वेलदोड्याचा वाससुद्धा खूप छान लागलेला आहे त्या बेरीला. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 वाट्या कणिक भाजून घेणार आहे. या वाटीने घेतली, आपली रोजची भाजीची वाटी जी असते त्याच्याने घेतलेलं आहे. हे प्रमाण तुम्ही बेरीच्या प्रमाणावर अवलंबून आहे. ही बेरी माझी 2 वेळेच्या तुपाची होती. मंद गॅसवरती अगदी थोडीशी तांबूस रंगावर भाजून घ्यायची. या कणकीत आपण तूप वगैरे घातलेलं नाही, त्यामुळे चमचा एकसारखा त्यामध्ये फिरवत राहायचा, नाही तर खाली कणिक आपली करपून जाईल. अंदाजे 7 ते 8 मिनिट झाले मी मंद गॅसवर कणिक भाजते आहे. तर ती आता छान भाजली गेलेली आहे. घरात सुगंध पण येतोय छान कणिक भाजलेल्याचा, म्हणजेच आपली कणिक छान भाजली गेलेली आहे. तर त्यात आता आपण जी बेरी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे त्या बेरी यात आपण मिक्स करू. बेरी टाकून झाल्यावरती आपल्या पिठाला छान रंग पण आलेला आहे, पण पीठ आता भगराळं वाटतंय, म्हणून आपण आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकू. त्यात आता वेलची पावडर टाकते. असं चमच्याने छान एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे कुठे गुठळ्या होत नाही पिठाच्या. गॅस बंद करून आता ते थोडं कोमट होस तोपर्यंत आपण थांबू. मग आपण पिठी साखर घालून लाडू वळायला घेऊ. खूपही थंड होऊ द्यायचं नाही, कोमट असतानाच लाडू वळायचे. हाताला सोसवेल इतकं पीठ आपलं कोमट झालेलं आहे. आता आपण याच्यात पिठी साखर घालू. कणिक 2 वाट्या आपण घेतलेली होती, त्याला आपण आता साखर अंदाजाने घालायची. 1 वाटी साखर आधी घालते. तुपाचा अंदाज घेऊनच आपण वरतून तूप घालायचं. तूप जास्त झालं तर आपला लाडू खाली बसतो, त्यामुळे व्यवस्थित तुपाचा अंदाज घेऊन लागत तूप टाकायचं. 2 वाटी कणिक घेतलेली होती, त्याला आपण 1.5 वाटी साखर घातलेली आहे. हा लाडू गोडच छान लागतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण व्यवस्थित घालायचं. साखरेचे खडे वगैरे करायचे नाही, चाळून साखर टाकायची. चांगलं सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊ. जर हे पण भगराळं वाटलं तर यात सुद्धा आपण चमचाभर तूप टाकू शकतो. लहान मोठे आपल्या अंदाजाने लाडू करायचे. असे आपण सगळे लाडू करून घेऊ. साजूक तुपाच्या बेरीचे लाडू आपले तयार आहेत. तर आता गणपती बाप्पाचे आगमन पण लवकरच होत आहे. तर याच लाडूला मोदकाचा आकार देऊन आपण गणपती बाप्पाला नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. तुमच्याकडे बेरी जर उरली तर नक्की हे लाडू करून पहा. मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.